नमस्कार, मी रेवती. आज जी रेसिपी सांगणार आहे ना, ती लहान मुलांच्या छोटे बुकेसाठी खूप उत्तम पर्याय आहे. चला, तर जास्त वेळ न घालवता आपण बघूयात. तर आज आपण बिटाचे खाकरे बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं. आता यात 1 चमचा चणा डाळीचं पीठ, त्याचसोबत 1 चमचा तांदळाचं पीठ घेतले. हे पीठ मिक्स केल्यावर यात ओवा, कसुरी मेथी, त्याचसोबत तीळ, हळद आणि लागेल एवढे लाल तिखट मी इथे घातले होते. तुम्ही नाही घातले तरी चालेल. त्यासोबत मीठ आणि 1 चमचा इथे मी तेलाचं मोहन घातले होते. मग आता हे पीठ मिक्स झाल्यावर एकीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धा उकडलेला बीट, त्याचसोबत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या छान पेस्ट करून घेतले. आता ही पेस्ट आपण या कणकेत घालून घेतली. आता इथे मी जिरेपूड देखील घातली होती, कारण ती आधी घालायची विसरली होती म्हणून. पेस्ट घालून झाली की लगेच घट्ट अशी कणिक तिंबून घेऊ. मग अगदी 5 मिनिटातच आपण खाकरे लाटायला घेऊ. खाकरे अगदी पातळ लाटा. त्या खाकरे एकसारखे होण्यासाठी ना इथे मी एक झाकण घेतलं होतं, त्याचा त्याला आकार दिला. आता खाकरे भाजण्यासाठी ना तुम्ही प्लेनच तवा घ्या, कारण प्लेन तवा घेतल्यामुळे काय होतं, आपल्या खाकऱ्यांना इव्हन हीट मिळते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मंद ते मीडियम आचेवरती तुम्ही हे सर्व खाकरे छान खरपूस भाजून घ्या. इथे एक काळजी घ्या, ती म्हणजे खाकऱ्याचे काठ नीट भाजा. काठ नीट भाजल्यामुळे खाकरे आपले मऊ पडणार नाही. आता या खाकरांना तुम्हाला आवडत असेल तर तेल लावा, नाही लावलं तरी चालेल. चला, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत माझ्या इन्स्टा पेजला पण फॉलो करायला मात्र विसरू नका. बाय.